प्रेक्षक नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ग्रामीण भागातील कला जपणं हे तर सगळेजण जाणताच आहे. जुन्नर तालुक्यामधली नारायणगावची तमाशा पंढरी सर्वश्रुत आहे. परंतु ग्रामीण भागातील जुनी माणसं ज्या पद्धतीनं शेती करायचे, ज्या पद्धतीनं अवजारं बनवायचे, ज्या पद्धतीनं बैलगाडा बनवायचे, जुकाट बनवायचे, कोळव बनवायचे, पाभार बनवायचे, त्याचे फण बनवायचे, हे आता हल्लीच्या मुलांना सांगता येणार नाही. परंतु हे सगळं बनवणारा एक अवलिया आपल्यासोबत आहेत, भागवत बाबा. ह्या भागवत बाबांनी हे कशी कला अवजत केली, किती वर्ष हे सगळं करतायत, हे आपला जाणून घेण्याचा प्रयत्न आहे. आणि तरुणांपुढे हा सगळा जुना इतिहास मांडण्याचा प्रयत्न आहे. ह्या बोरी गावाने बाबांचा सत्कार देखील केलेला आहे. बाबांच्या या संपूर्ण उपक्रमाला सगळे मंडळी साथ देतात. बाबा नमस्कार. काय नाव तुमचं? रघुनाथ रोशन भागवत. तुम्ही आता हे बैलगाडी, बैलगाडा, जुकाट किती वर्षापासून बनवता? अहो याला जवळजवळ 60-65 वर्षापासून बनवतोय. काय काय बनवता? सर्व म्हणजे बैलगाड्या बनवल्या, बैलगाडी, परत घरांची कामं केली. नाही, आपण तुर्त ह्या विषयावर बोलू. म्हणजे पाभार बनवणं, बैलगाडा बनवणं, बैलगाडी बनवणं, हा नांगर बनवणं, त्याला हा फाळ तयार करणं, रुमणं तयार करणं, हल्लीच्या तरुणांना यातले कुठलेही शब्द सांगता येणार नाही. पाभार कशाला म्हणायचं, कोळव कशाला म्हणायचं, आठाण निठाण कशाला म्हणायचं, काही कळत नाही. मग हे सगळं आता आपण थोडं समजून घेऊया. याला आपण जुकाट म्हणतो. नाही, जाडी, सॉरी, ही संपूर्ण जाडी. याला काय म्हणायचं? जाडी म्हणतात. जाडीचं वरचं पातं. याला काय? खालचं पातं. शिवळा. याला सगणे म्हणतात. काय म्हणतात याला? सगण्या. आता आपण चला आपण हे पाभार पाहू. ही पाभार आहे. याला दांडी म्हणतात. दांडी. हा लोड झाला. हे रुमणं. याला काय म्हणायचं? चाड. हे दोरी बांधली याला येठाण म्हणतात. हे दोन जे काडे आहेत त्यांना फाउंडे म्हणतात. फाउंडे. खाली फाळ, याला फण आहे. याला हे उभे नळ्या. चला आपण हे पण समजून घेतलं. आता आपल्याकडे नांगर आहे. नांगर बाबा, आता हे नांगर आहे. याला रुमणं. हे याला काय म्हणायचं आपण? हळस. हे याला खालच्याला काय म्हणायचं? आकडा. आणि हा फाळ. मग अशा प्रकारे बनवणं, अशा प्रकारचे लाकूड उपलब्ध होणं, हे तुम्हाला कसं जमतं? नाही, कालच पहिल्यापासून ते केले. पहिल्यापासून. चला आपण दुसरं, आता इथे कोळव आहे. कोळव बाबा. आता हे पण रुमणं. याला काय म्हणायचं? लोड. याला म्हणायचं फाळ. याला काय म्हणायचं? हा सॉरी, फास. हे जानवळी. इथे हे जे गोल, याला काय म्हणतात? वसू. मगाशी आम्हाला तो शब्द आठवत नव्हता. ही दांडी. आपण हे 3 वस्तू समजून घेतलेल्या आहेत. आता हे पहा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही बैलगाडी. अशा प्रकारची बैलगाडी म्हणजे हुबेहूब, किमान ही 10 किलो वजनाची बैलगाडी असेल. ही हुबेहूब बनवणं सोपं नाही. बाबा आपण बैलगाडीची ओळख करून घेऊ. याला काय म्हणतात? याला साठी म्हणतात. साठ. खाली फळ्या. याला काय म्हणतात? याला धुऱ्या. जुकाट. याला डोमळ. हे जे आपण रस्सी बांधली याला काय म्हणतात? चाकण. हे चाक. इथे काय लावतो आपण? खोबळा. अच्छा, त्याच्यामुळे काय होतं? खोबळ्याला आक आहे ना. अच्छा, आक आहे. आणि इकडनं आपण हे लावतो, याला काय म्हणतो आपण? कानखिळा. हे चाकाला वरनं आपण हे लावतो पट्टी, त्याला काय म्हणतात? धावा. आता हे सगळे शब्द तरुण मुलांना सांगणं, आठवणं शक्य नाही. बाबा गेले 25 किती वर्ष बाबा करता तुम्ही? 60 वर्षापासून करतो. 1960 पासून? 60 वर्ष वयाच्या. नाही, आता तुमचं वय किती? 77 आहे. आणि याच्या अगोदर 60 वर्ष तुम्ही करताय. तुमचा मूळ व्यवसाय काय? मूळ व्यवसाय हाच पाहिला, सुतारकाम करणं. म्हणजे खऱ्या अर्थानं आधुनिक आपण जे म्हणतो कार्पेंटर, तर हे जुन्या काळातले कार्पेंटर. अशा प्रकारची वस्तू हल्लीच्या कुठल्याही माणसाला करणं शक्य नाही. वास्तविक अशा बाबांचा ह्या सगळ्या मंडळींनी नोंद घेऊन बाबांची योग्य दखल घ्यायला पाहिजे. जुन्नर तालुका पर्यटन तालुका झालेला आहे. या जुन्नर झालेल्या पर्यटन तालुक्यामध्ये ह्या सगळ्या वस्तूंचं जतन होणं गरजेचं आहे. आणि बाबाच्या कलेला वाव देणं अपेक्षित आहे. बाबा, शासनाने किंवा इतर कोणी तुमची काही दखल घेतली का? नाही, काहीच नाही. हो, कोणीच नाही. काय तुमच्या कोण पाहून गेलं? ते पुण्याचे झाले होते ना. आतापर्यंत बैलगाड्या किती बनवल्या? हे बारकाले ना. हो, बारकाले 15-20 झाले. आणि मोठाल्या
म्हटलं तर लई झालं गणितच करता येणार नाही. बाबा आता शेती शेतीचे संपूर्ण नाही ऐका ना, आता शेती आहे ना असं नामशेष व्हायला लागली. म्हणजे लोक शेती करतात, पण शेतीचा व्यवसाय, कोळे वाकणे, पेरणे, हे सगळ्या गोष्टी बंद झाल्या. आता आधुनिक शेती व्हायला लागली. आधुनिक काय आधुनिक शेती करणं योग्य का हे याची गरज आहे? आता तंत्रज्ञान निघालं. नवीन तंत्रज्ञान. परत शेतीची अवजारं नवीन पद्धतीची आली. पूर्वीचा शेतकरी बैलगाडी जुंपायचा, कारभारणीला गाडीत बसवायचा, कांदा चटणी भाकर बांधून न्यायचा, शेळी गाई मागे बांधायचा, शेळी गाडीवर बसवायचे, त्यांचं कुत्रू गाडीमध्ये असायचं. आता हा सगळं इतिहास जमा झाला. सरकारकडून ही कला जतन करण्यासाठी तुम्हाला काय अपेक्षा आहे? काहीतरी मानधन चालू करावं असं माझी 100% तुमची अपेक्षा अतिशय योग्य आहे. शासनाने दखल घ्यायला हवी आणि लोकप्रतिनिधींनी सुद्धा अशा जाणकार बाबांची ही कला कशा प्रकारे पुढे सुरू राहील आणि बाबांनी आतापर्यंत जे काही बनवलेलं आहे याची नक्की नोंद व्हायला हवी. या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी सुरेश भाऊ वाजगे आहेत, आपण त्यांनाही विनंती करूया की आपण त्यांनी बाबांचा सत्कार करावा. प्रेक्षको, हे बाबांची कला तुमच्या पुढे मांडण्याचा हाच एक प्रामाणिक प्रयत्न आहे की सध्याच्या युवकांना, पुढच्या पिढीला ही कुठलीही गोष्ट माहिती असणार नाही असं याचं कारण पण नाही. परंतु एक निश्चित आहे, ज्या पद्धतीनं बाबांनी ही कला जतन केली त्याच पद्धतीनं जुन्नरच्या लोकप्रतिनिधींनी, प्रशासनाने हा इतिहास जतन करणं अपेक्षित आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, बोरी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.